राम राम पब्लिक, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही आमचे मागचे राजस्थानचे व्लॉग तुम्ही बघितलेच असेल. तर ह्या व्लॉगमध्ये आम्ही राजस्थानविषयी पूर्ण डिटेल घेऊन येणार आहे. आम्ही प्लॅनिंग कशी केली, कशी गेलो, काय सगळी डिटेल ह्या व्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही स्टार्ट करू शकता. तर आपण नाही का तुम्हाला माहिती की राजस्थानला गेलो होतो. तर ते जाण्याआधी नाही का आम्ही सगळा प्लॅन केला होता की आम्ही कसं जाणार आहे, काय जाणार आहे. सगळं एक बुक घेतली, नोटबुक घेतली, सगळ्या बुकिंग केल्या, हॉटेल्सच्या बुकिंग केल्या, येण्या जाण्याचं बुकिंग केलं, परत तिथलं इंटरनल ट्रॅव्हलिंगचं बुकिंग केलं. अँड स्टार्टिंगला आम्ही आधी बुक करताना आम्ही आधी डेज ठरवले, नेमकं आम्हाला कोणत्या डेजला आणि किती दिवस कोणत्या ठिकाणी किती वेळ घालवायचे आधी आम्ही ते ठरवलं. तर आम्हाला 10 दिवसांसाठी जायचं होतं. तर 10 दिवस सुट्ट्या होत्या. तर आम्ही जयपूर, उदयपूर, जैसलमेर आणि जोधपूर ह्या 4 ठिकाणी जाणार होतो. तर ते 4 ठिकाण आम्ही हे 10 दिवसामध्ये वाटून घेतले होते. तर स्टार्टिंगला आधी आम्ही जाण्याची काय ट्रेन किंवा फ्लाईट अवेलेबल आहे का नाही आधी ते चेक केलं. त्यानंतर रिटर्न यायचं ती पण ट्रेन किंवा फ्लाईट आहे का नाही ते आधी आम्ही चेक केलं, कारण की जाणं आणि येणं नाही भेटलं तर काहीच भेटत नाही. त्यामुळे आम्ही आधी ते दोन्ही बुक केलं. तर जाताना आम्ही पुणे एअरपोर्ट टू जयपूरला आम्ही फ्लाईटनी गेलो. हां, फ्लाईटनी बुक केलो आणि तिकडून येताना आम्ही ट्रेन बुक केली होती, कारण की ट्रेन अवेलेबल होती. त्याच्यात ॲक्च्युली असं आहे की आम्हाला नाही का येताना नाही का राजस्थानमधून ज्या तारखेला आम्ही रिटर्न येणार होतो ना, तर आम्ही आमची जसं 10 दिवस सुट्ट्या होत्या, तर 9व्या दिवशी आम्ही रिटर्न येणार होतो. आणि 9व्या दिवशी रिटर्न येताना आम्ही बघितलं की ट्रेन कुठून आहे, नाही तर फ्लाईट कुठून आहे. जयपूरहून फ्लाईट होतीच, पण आम्हाला येताना ट्रेनने यायचं होतं. एक वन साईड आम्हाला करायचं होतं. आणि मग येताना आम्ही ठरवलं की ट्रेनने येणार आहे. तर मग बघितलं ट्रेन कुठून आहे, पण ट्रेन आम्हाला जयपूर वगैरे दुसरीकडून अवेलेबल नव्हती, जोधपूरवरून अवेलेबल होती. तर मग जोधपूरवरून अवेलेबल होती, तर मग जोधपूर आम्ही सगळ्यात शेवटला ठेवलं. आणि आम्हाला इथून जी फ्लाईट होती ती जयपूरला आहे. मग जयपूर आम्ही सगळ्यात स्टार्टला गेलं. मग त्याच्या मध्यभागी बाकीच्या गोष्टी ठेवल्या, एंडला जोधपूर आणि स्टार्टला जयपूर. मग जयपूर जसं ती म्हटली की आपण इथून पुण्यावरून गेलो, फ्लाईटने गेलो, आणि एंड आपला जोधपूरला झाला. तर मग पुण्यावरून कसं फ्लाईटला गेलं ती सांगेन तुम्हाला आता. पुण्यावरनं आम्ही जेवढे बसेस आहे किंवा ट्रेन आहे किंवा फ्लाईट आहे, आम्ही सगळे IRTCC ही ॲप आहे त्या ॲप्लिकेशनवरनं आम्ही सगळं बुक केले होतं. ते महत्वाचं की बुकिंग आम्ही सगळ्यांनी तुम्हाला जसं म्हटलं की आधीच केलं आहे. तर मग आमचं IRTC वरून सगळं बुकिंग केलं होतं. आम्ही एक बुक पेन तुम्ही पण बुक आणि पेन घ्यायचं की कधी कुठून येणार आहे. पहिल्यांदी बुकिंग आमच्या काय काय आधी झाल्या ते सांगू का तुम्हाला. जाण्या येण्याच्या बुकिंग झाल्या, तिथं राहण्याच्या हॉटेलच्या बुकिंग झाल्या, प्लस इंटरनल जे ट्रॅव्हलिंग राहील, जसं जयपूरला गेलो, जयपूरवरून उदयपूरला गेलो ती ट्रॅव्हलिंगची बुकिंग, उदयपूरवरून जैसलमेरला गेलो त्याची ट्रॅव्हलिंगची बुकिंग, आणि जैसलमेर टू जोधपूरला आलो ही इंटरनल ट्रॅव्हलिंगची जी बुकिंग आहे ती आम्ही IRCTC वरून केली. आणि ती सगळी इंटरनल ट्रॅव्हलिंगची आमची नाही का ट्रेननीच झाली. फक्त उदयपूर टू जैसलमेर आम्ही ट्रॅव्हल्सनी स्लीपर्स कोचनी केली, कारण तिकडून ट्रेन नाही भेटली आम्हाला. तर आम्ही ते केलं, पण मोस्टली ट्रेननीच इंटरनल ट्रॅव्हलिंग केलं. तर मग पहिल्यांदी काय करायचं की तुमचे किती दिवस ते ठरवायचे. त्यानंतर नाही का तुम्हाला कोणते प्लेसेस घ्यायचे आणि जायचं यायचं तिकीट, मग त्यानंतर हॉटेल, त्यानंतर मग तुमचे इंटरनल. म्हणजे स्टार्टिंगला प्लॅनिंग कशी करायची. फर्स्ट आता आम्ही जयपूर घेतलं, तर जयपूरला आम्ही 2 दिवस दिले. तर तिथं स्टार्टिंगला आम्ही फ्लाईटने गेलो तर आम्हाला 2 वाजले होते. तर आता असं फ्लाईट आमची संध्याकाळी 9ची, म्हणजे नाही 9ची नाही, 11-12ची 11-12ची फ्लाईट होती, पण आम्हाला 9ला निघायला लागलं 2-3 तासाठी. हां, आणि तिथं आम्ही 2ला पोहोचलो. तर आता आपण फर्स्ट टाइम जातो तर आपल्याला समजत नाही तिथं गेल्यानंतर तर हॉटेलपर्यंत आपल्याला कोण घेऊन जाणार, काय घेऊन जाणार. तर तिथे कॅब वगैरे, उबर वगैरे अवेलेबल असतात. त्यानंतर आम्ही उबर वगैरे बुक वगैरे केली. आणि मेन गोष्ट म्हणजे जयपूरला आपण 2 दिवस दिले. मग 2 दिवस दिल्यानंतर हॉटेलची बुकिंग, परत तिथं काय काय बघायचं, प्लेसेस वगैरे सगळं आम्ही आधी सगळी प्लॅनिंग केलेली होती. मग त्यानुसार जशी प्लॅनिंग काय म्हणतात त्याला ते आम्ही एक्झिक्यूट करत गेलो. त्यामुळे आधी प्लॅनिंग महत्वाची, का तुम्हाला इथे 2 दिवस द्यायचे, तिथे 3 दिवस द्यायचे, आणि तेवढे तुमचे एक्झिक्यूट झालेच पाहिजे. कारण की प्लॅनिंग चुकली, कारण की जर आपण बस वगैरे सगळं ट्रेन बुक केलेली असती त्या टायमिंगला असते, आणि ट्रेन काय आपल्यासाठी काय थांबत नाही जे बुक केलेलं असेल. त्यामुळे तेवढ्या टायमात तुमचं तेवढं बघूनच झालं पाहिजे. का सपोज आता आमची जर ट्रेन 9 वाजता पाहिजे होती, तर मग आम्ही जयपूरला होतो. जयपूरला आम्हाला कशाला तरी टाईम झाला बघण्यासाठी. आम्ही असं नाही म्हणू शकत ना की नाही जाऊ द्या ट्रेन, आपण नंतर जाऊ, असं नसतं. कारण की नंतर मग सगळेच पुढचे प्लॅन पण आपले काय म्हणतात ते हो
तर आमची पहिल्यांदा आता जसं ते म्हणली की फ्लाईट तरी 12ला होती, तर आम्ही 3 तास आधी तुम्हाला जायला लागतं, 2-2.5 मिनिमम तास, 2.5 तास आधी तुम्हाला जायला लागतं. 2.5 तास आधी आम्ही तिथं पोहोचलो. तिथं सगळं काही झालं, चेकिंग वगैरे फ्लाईट वगैरेचं. ते जर तुम्हाला बघायचं असेल काय काय कसं कसं झालं फ्लाईटमध्ये आमचं, तर फ्लाईट पुणे टू जयपूर फ्लाईटचा आमचा एक व्लॉग आहे, तो आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकला आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता. तिथं टोटल डिटेलमध्ये व्हिडिओ आहे. आणि तिथून आम्ही नाही का रात्री 2 वाजले होते आम्हाला. 2 वाजता तिथून उबर होती, उबरचं ॲप्लिकेशन घेऊन ठेवलं होतं मी. उबर बुक केली. उबरवरून बुक करून आम्ही हॉटेलला गेलो. हॉटेलला तिथं आदल्या दिवशीचा स्टे होता, म्हणजे आम्हाला माहिती की नाईटला हॉटेलचं पण असं असतं की तुमचा आज जर तुम्हाला बुकिंग करायची आहे तर आज दुपारी 12पासून बुकिंग स्टार्ट होती. तर मग आम्ही ज्या दिवशी आम्ही जाणार त्या दिवशीची ऑलरेडी बुकिंग केली होती, म्हणजे आम्हाला रात्रीचं पण तिथं स्टे करायला भेटेल. नाही तर मग 12 ते 12 असतं हॉटेलचं, 12 ते 10 वगैरे. आत्ता दुपारी दिवस त्यांचा चालू होतो, दुपारी 12 ते दुसऱ्या दिवशी 10पर्यंत असं 1 डे असतो त्यांचा हॉटेलचा. तर बुकिंग करायचं होतं मग आम्ही एक दिवस आधी केलं होतं, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही रात्री जाणार आहे. तर मग आम्हाला स्टेला दुसऱ्या दिवशी कुठं थांबायचं, तर मग एक दिवस थोडा व्हायला जातो, अर्धा दिवस, पण तुम्हाला रात्री तिथे जाऊन स्टे करता येतं. मग ते केलं, हॉटेलला गेलो. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही ॲक्च्युली थोडं याच्या बाजूला होतं, एअरपोर्टच्या जवळ होतं आमचं हॉटेल. आमचं थोडं जयपूरचं हॉटेल थोडं लांब पडलं जयपूर सिटीपासून, पण तुम्ही बुक करताना सिटीच्या जिथं जे प्लेसेस आहे ना त्याच्या आसपास बुक करा. म्हणजे आम्हाला 14 किलोमीटर थोडं लांब होतं आमचं, त्यामुळं मग आम्हाला थोडं लांब पडलं. हे आमचा एक थोडा एक्सपिरियन्स आमचं चुकलं आमच्याकडून. पण नंतर मग आम्ही बाकीचे हॉटेल होते ते जवळ बुक झाले होते आमचे. फक्त हे जयपूरचं थोडंफार लांब होतं, मग सिटीच्या जवळ तुम्ही करू शकता ते हॉटेल. अँड त्यानंतर मग आपण कसं कसं केलं, मग आपण हे बुक केलं होतं. हा, पहिल्या दिवशी आम्ही जयपूरला तिथनं आणि मध्ये जाण्यासाठी आम्ही स्कूटी घेतली होती. तिथे रेंटवरती स्कूटी वगैरे भेटतात. त्यासाठी आपलं लायसन्स आणि आधार कार्ड पण ते बघतात. आपण कंपल्सरी आधार कार्ड आणि लायसन्स आपण सोबतच घेऊन जायचं. आणि तिथे हेल्मेट पण कंपल्सरी असतं, ते देतात हेल्मेट आपल्याला. तर आम्ही फर्स्ट जयपूरमध्ये आम्ही अमेर फोर्ट, जलमल, हवामल, सिटी पॅलेस, जंतर मंतर असे भरपूर ठिकाण बघितले. ते दिवसभर मग स्कूटी घेतली, त्यामुळं मग त्यांना जी संध्याकाळी रिटर्न करायची होती. तरी मोस्टली 300 रुपयापर्यंत तुम्हाला 304 सीझन नुसार असतं ते. जसे जास्त लोक तर भाव पण त्यांचे वाढतात. तर आम्हाला 300 पर डे भेटलं होतं आपल्याला. पेट्रोल वगैरे तुम्ही पेट्रोल वगैरे आपल्याकडेच असतं. आणि तिथे हेल्मेट तर दोघांना पण कंपल्सरी घालावंच लागतं. का असं नाही की त्यांनी घातलं, गाडी चालवतो त्यांनी घातलं असं नाही, दोघांना पण कंपल्सरी घालायचं. तर आम्ही जयपूरमध्ये एका दिवसात आमचे बरेच ठिकाण कव्हर झाले. त्यानंतर मग सेकंड डेला आम्हाला खाटू श्यामला जायचं होतं. तर खाटू श्याम ते जयपूरला ते सगळं बघता बघता तिथं खूप भारी ठिकाणे खाण्या वगैरेचे, ते पण तुम्ही ट्राय करा रात्रीचे वगैरे. आणि ते पण जयपूरचा पण ब्लॉग आमच्याकडे वनचा आहे. प्रत्येक जागेवर आम्ही जे गेलो आहे त्याचा एक प्रत्येक दिवसाचा एक ब्लॉग आहे. तो सगळा ब्लॉग आम्ही तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तिथं टोटल डिटेल भेटेल, कारण ह्या व्हिडिओमध्ये आम्ही सगळी डिटेल तर पाठवू शकत नाही तुम्हाला. तर काही मिस झालं असेल तर तुम्हाला फक्त जाऊन डिटेल अजून लागत असेल की तिकीट किती होतं तिथं, आम्ही काय खाल्लं तिथं, वेगवेगळे भारी भारी रेस्टॉरंट कोणते होते खाण्यासाठी, आणि कसे कसे तिकीट लागले, त्यासाठी तुम्हाला फक्त जाऊन ब्लॉग बघायचा आहे. ब्लॉगमध्ये आम्ही सांगितले किती तिकीट होतं, एंट्री तिकीट किती आहे, काय होतं, कसं होतं. तर हे तिकीट तर आम्ही सांगणार नाही या व्हिडिओमध्ये किती होतं काय होतं. तुम्ही व्हिडिओ बघितला तुम्हाला कळन जयपूरचं. दुसऱ्या दिवशी ती म्हणली की जयपूरला आम्ही स्टार्टिंगला उतरलो तर आमचा एक उबरवाला ओळखीचा झाला होता. मग तो माणूस खूप चांगला होता. तर मग त्याच्याबरोबर आम्ही थोडं निगोशिएट केलं पैशाचं, आणि त्यांना सांगितलं की आम्हाला दुसऱ्या दिवशी खाटू श्यामला जायचं आहे. मग त्यांनी खाटू श्यामला आम्हाला घेऊन आले. ते खाटू श्याम तरी 70 किलोमीटर आहे जयपूरपासून. तर मग असं डिसाईड झालं आमचं की हां जायचं आहे. त्यांच्याबरोबर थोडं पैशाचं डिस्कशन केलं आणि मग त्यांनी खाटू श्यामला घेऊन आलं. जर तुम्ही जयपूरला जर गेले ना, तुम्हाला जर कुठं फिरायचं वगैरे असलं, कॅब वगैरे उभं लागत असेल तर त्यांचा नंबर आहे, आणि तो व्हिडिओमध्ये तुम्हाला कळून जाईल की त्यांना पण आम्ही इंट्रोड्यूस केलं आहे व्हिडिओमध्ये की आम्ही गेलो होतो, काय त्यांचा नंबर वगैरे सगळं आहे. आणि नाही भेटला तर तुम्ही कमेंट करा, तर तुम्हाला आम्ही नंबर पाठवून देऊ. तर मग खाटू श्यामला गेलो होतो. खाटू श्यामला जायच्या आधी आम्ही जयपूरचे थोडे ठिकाण राहिले ते बघायचे, पत्रिका गेट, बालाजी टेम्पल वगैरे. मग ते करून आम्ही खाटू श्यामला गेलो होतो. खाटू श्यामला जायला पण आपल्याला 2 ते 2.5 तास लागतात जवळपास. आणि दर्शन जर गर्दी असेल तर दर्शनाला पण लाईन वगैरे लावावं लागती. पण भारी आमचं दर्शन वगैरे एकदम मस्त झालं. त्यानंतर आम्हाला संध्याकाळी जयपूर टू उदयपूर ट्रेन होती.
ट्रेन आम्हाला जवळपास 10 ते 11 वाजता होती, पण आमचं खाटू श्यामचं दर्शन 6-7 वाजेपर्यंत झालं होतं. तर आता इतक्या वेळ करायचं काय? आणि आपलं ट्रेनचं काय म्हणतात त्याला ते ट्रेन स्टेशन पासून बाकीचं सिटी पण लांब होती. तर आम्ही ट्रेनच्या स्टेशन पाशी उतरलो. त्यानंतर आमच्याकडे बॅग वगैरे होता, तसं आम्ही फिरू शकत होतो, पण बॅग असल्यामुळे आपल्याला फिरता येत नाही. तर तिथे प्रत्येक स्टेशनच्या बाहेर एक लॉकर असतं, म्हणजे आपण त्याला पे करून आपण आपल्या बॅग वगैरे किंवा काय 50 पाहिजे ते 100 रुपयात तुम्ही ते लॉकर करू शकतो. आम्हाला माहिती नव्हतं जयपूरला, आम्हाला ते जाऊन कळलं जोधपूरला कळलं की जयपूरला लॉकर लास्ट समजलं आपल्याला. लास्टला समजलं आम्हाला की लॉकर वगैरे असतं रेल्वे स्टेशनला. जर तुम्हाला फिरायचं वगैरे असेल ना, तुम्ही बॅग असतील, तुमची ट्रेन लेट असेल तर तुम्ही काय करता, लॉकरमध्ये ठेवू शकता. 100-1 रुपये लागतात, बाकी काय जास्त लागत नाही. पर बॅग डिपेंड असतं. स्टेशनच्या आतमध्ये पण असतं आणि स्टेशनच्या बाहेर पण असतं, म्हणजे प्रायव्हेट पण असतं आणि पब्लिकली पण असतं. तर तुमच्या मनावर का तुम्हाला कोणतं सेफ वाटतं ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर मग आमची ट्रेन जवळपास आम्हाला जयपूर टू उदयपूर जायला एक नाईट पूर्ण कम्प्लिटली एक नाईट लागली. आणि ट्रेनमध्ये जर बुक करायचं असेल तर 2 AC ते 3 टायर वाले. चांगलं बघा, चांगलं म्हणजे एकदाच जायचं, पण चांगलं. कारण कसं आहे, जनरल वगैरे ते कोटामध्ये वगैरे जास्त पब्लिक जास्त असते आणि पब्लिक असती. तर ट्रेनने जात असेल तर चांगला 2 AC वगैरे ट्रेन 2 AC वगैरे बुक करा. तुम्हाला कारण दिवसभर थकेल राहतं आणि तुम्हाला रात्री थोडं झोपायला पण भेटतं. आम्ही ओव्हरनाईट गेलो उदयपूरला. सकाळी उदयपूरला पोहोचलो आम्ही. आणि उदयपूरला पोहोचल्या नाही का, एक सगळ्यात भारी आमचा नाही का स्टे होता उदयपूरला. आणि उदयपूर सिटी पण खूप भारी आहे. आणि आमचा स्टे कसा होता ते उदयपूरची पण व्हिडिओ आहे. डे 1 आहे उदयपूरचा, डे 2 आहे आणि डे 3 वगैरे असं आमचे व्हिडिओज आहे उदयपूरचे पण. मग तुम्ही बघू शकता डिटेलमध्ये जाऊन सगळे. उदयपूरला आम्ही 3 दिवस होतो आणि आमचं जिथे आम्ही स्टे केला होता तिथनं आमचं जेवढी सिटी तेवढी सगळी वॉकिंग डिस्टन्सवरती होती, का आम्ही 5 मिनिटात चालत जाऊन आम्ही सगळं बघू शकतो. तर उदयपूरला आम्ही सिटी पॅलेस, लेक पिचोला, रोपवे वगैरे सगळं जेवढं आहे तेवढं सगळं उदयपूर मधलं आम्ही बघितलं. फर्स्ट दिवशी पण जेवढं सिटीच्या जवळ आहे तेवढं बघितलं. सेकंड दिवशी सैली की बारी, त्यानंतर फतेह सागर लेक वगैरे सगळं बघितलं. आणि सगळ्यात भारी म्हणजे उदयपूर सिटी बघण्यासारखी, राहण्यासाठी एकदम मस्त आहे. म्हणजे असं मी एवढे उदयपूर, जयपूर, जैसलमेर बघितले, पण मला सगळ्यात जास्त उदयपूर आवडलं बघण्यासाठी पण. आणि परत जाऊ शकतो. क्लीननेस वगैरे सगळं उदयपूरमध्ये म्हणजे बेस्ट आहे. आणि उदयपूर झाल्यानंतर आम्ही उदयपूर टू जैसलमेर आम्हाला बस होती, कारण की तिथे ट्रेन अवेलेबल होती. उदयपूरला ऍक्च्युली आम्ही 3 दिवस होतो. तसं नॉर्मल तुम्हाला उदयपूर बघायला ना 2 दिवस लागतात. 2 दिवस सफिशियंट आहे. पहिल्या दिवशी सिटी एरिया, दुसऱ्या दिवशी नाही का जसं हळदीघाटी झालं, हळदीघाटीनं अजून एक सनराईज वगैरे होता ना कोणतरी, ते आमचं झालं नाही. पण 2 दिवसात तुम्ही उदयपूर बघू शकता. जर 3 दिवसाचा प्लॅन असेल ना, उदयपूर टू चित्तोगड फोर्टला जा. आम्हाला काही जमलं नाही, आम्हाला ते जाणार होतो पण आमचं काही झालं नाही ते प्रॉपरली. जाण्याची ट्रेन होती पण येण्याची ट्रेन नव्हती आम्हाला. मग ते आधी प्लॅन करून जा तुम्ही. जर जाणार असेल तर उदयपूरहून चित्तोगड काय 100-1 किलोमीटर आहे. पण उदयपूरला गेलं तर तिथं आसपास चित्तोगडला नक्की जा तुम्ही. खूप भारी किल्ला आहे. उदयपूरवरून तुम्ही 3 दिवसाच प्लॅन करत असेल तर मग आमचा 3रा दिवस आम्ही तिथंच स्पेंड केला उदयपूरला. त्यानंतर मग आम्हाला जैसलमेरला जायला नाही का ट्रॅव्हल होती, तर ट्रेन काय भेटली नाही. तर स्लीपर ट्रॅव्हल होती, खूप भारी होती, निवांत होती. ट्रेनपेक्षा स्लीपर ट्रॅव्हल मला आवडली. फक्त एवढंच आहे का तिथे वॉशरूमचं, ट्रेनमध्ये वॉशरूम अवेलेबल असतात, तसं बसेसमध्ये नसतात. पण बस थांबल्यानंतर आपण जाऊ शकतो. पण बसमध्ये असं वाटतं की आपण घरामध्येच आहे. मस्त ट्रॅव्हल्स वगैरे होतात. आणि त्यानंतर आम्ही जैसलमेरला सकाळी सगळी नाईट आम्ही उदयपूर टू जैसलमेर ट्रॅव्हल केलं बसमध्ये. त्यानंतर आम्ही सकाळी मॉर्निंगला 8-8:30च्या दरम्यान आम्ही जैसलमेरला पोहोचलो. तर जैसलमेरसाठी आम्ही 3 दिवस दिले होते. तर मला तरी वाटतं म्हणजे जयपूरसाठी 2 दिवस ठीक आहे, उदयपूरसाठी पण 2 दिवस ठीक आहे, आणि जैसलमेरसाठी पण 2 दिवस आणि जोधपूरसाठी पण 2 दिवस. पण आम्ही एक्स्ट्रा 2 दिवस दिले, जैसलमेरसाठी 1 दिवस आणि उदयपूरसाठी 1 दिवस. आणि जैसलमेरला तुम्ही जर स्टार्टिंगला जर गेले तर आधी सिटीमध्ये गोल्डन फोर्ट आहे, त्यानंतर अजून तिथे गडहिसार लेक वगैरे ते जर फिरून आले तर इव्हिनिंगला तुम्ही कुलधराला जाऊ शकतात. कुलधरा झाल्यानंतर तुम्ही डेझर्ट कॅम्पला जाऊ शकतात. तिथं कॅमल सफारी, त्यानंतर जीप सफारी, परत त्यांचं कॅमल सफारी मस्त होती, एक नंबर आहे. जे इव्हिनिंगला जेव्हा सनसेट होत राहतो ना, सनसेट होताना तो व्ह्यू आणि ते डेझर्ट आणि तो उंट
ते एक नंबर आहे. आणि ते मी तुम्हाला नाही का ते व्हिडिओमध्ये पण दाखवलं, आमचं जैसलमेरचा व्हिडिओ आहे ना, त्यात पण आम्ही टाकलंय ते की किती भारी तो एक्सपिरियन्स आहे. तर शिवी तर अजून पण आठवल्यावर त्या उंटावरचं भारी वाटतंय ते मला पण, तरी पण भारी भारी होतं ते. जैसलमेरचा डे 1 तर तो सिटी एवढा खास बघायची नाही गेला. नाही, सिटी बघायची. सिटी नंतर तुम्ही इव्हिनिंगला कुलधारा आणि डेझर्ट करू शकता. डेझर्टला तिथे नाईटला वगैरे थांबतात, त्यांचे कॅम्प वगैरे मस्त असतं तिथलं अरेंजमेंट. ते फॉक डान्स असतो, त्यानंतर डिनर वगैरे मस्त असतो. त्यानंतर सकाळी मॉर्निंगला ते आपल्याला नाश्ता वगैरे देतात आणि आपल्या सिटीमध्ये आणून सोडतात. त्यानंतर मग सपोज तुम्हाला लोंगेवाला वॉर म्युझियमला बॉर्डरला जायचं, जातात हा नंतर, बॉर्डर, दुसऱ्या दिवशी. आणि अजून काय बघितलं आपण ते तनोत माता मंदिर. ते सगळं बॉर्डर एरिया. ते ऍक्च्युली कसं आहे की जैसलमेरला ना त्यांचे हे असतात, पॅकेजेस असतात की ते तुम्हाला डायरेक्ट पॅकेजेसमध्ये राहता की रात्री तुमचं ते डेझर्ट कॅम्प वगैरे असतं, त्याच्यात कॅमल सफारी वगैरे सगळं असतं. परत कुलधारा विलेज, जे हॉन्टेड विलेज आहे, त्यावर पण व्हिडिओ आहे आमचा, ते पण असतं. त्याच्यानंतर ते बॉर्डरला पण नेतात. आणि बॉर्डरला नक्की जा तुम्ही. जैसलमेरला जाणार असाल ना, बॉर्डर नक्की बघा. इथून डायरेक्ट तुम्हाला पाकिस्तानची ते सगळं असं दिसतं. मूवी मध्ये जसं बघतो ना तसं ॲज इट इज तसंच आहे. मस्त आहे. बॉर्डर एक्सपिरियन्स भारी आहे. तिथून तरी बॉर्डर नाही का 100 ते 150 किलोमीटर 100-150 किलोमीटर आहे. मग त्यांची कार वगैरे असते, ते तुम्हाला घेऊन जातात त्यांच्या कारमध्ये. तर मग खूप भारी एक्सपिरियन्स आहे. फक्त तुम्हाला कसं आहे, जे पॅकेज बुक करणार ना, त्या पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूड होणार आहे ते एकदा बघून घ्या, त्यांच्याशी बोलून घ्या. पैसे ते खूप जास्त सांगतात, पैसे कमी करा. तर मग ते आणि जर गर्ल्स असतील तर त्यांनी थोडं सेफ्टी बघून जा, कारण की तिकडे जैसलमेर टू बॉर्डर जाताना असं गाव वगैरे भरपूर, म्हणजे काहीच नाहीये, एकदम असं वाळवंट टाईप, सगळं वाळवंटच आहे. आणि तिकडे घरं वगैरे माणसं पण एवढे नाही. त्यामुळे जर गर्ल्स जर जात असतील तर दिवसा पण, आणि म्हणजे आपली सेफ्टी आपणच ठेवली पाहिजे आता, कारण कारवाल्याचा वगैरे तिकडच्या माणसांचा काही आपल्याला अनुभव नसतो. त्यामुळं तुम्ही थोडी सेफ्टी ठेवूनच जा. आणि जर असेल कोणी मेन सोबत तर मग काही प्रॉब्लेम नाही. तर भारी होता तो पण. आपले लोंगेवालाचं पण मस्त होतं तिथलं. त्यांनी एकदम एक्सपिरियन्स तुम्हाला जर अजून बघायचा असेल ना डिटेलमध्ये, मी तुम्हाला बागा बनवलो उदयपूर, तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सगळं जर बघायचं असेल ना, आम्ही सगळं व्हिडिओ टाकलेले. एक प्लेलिस्ट आहे आमची की राजस्थान प्लेलिस्ट. राजस्थानच्या प्लेलिस्टमध्ये सगळं इन्क्लूड आहे, सगळ्या व्हिडिओ इन्क्लूड आहे. आणि कसं होतं आमचं त्या दिवशी, आम्हाला थोडा टाइम कमी स्पेंड करता आला बॉर्डरला, कारण 150 किलोमीटर आम्हाला परत रिटर्न नाही का जैसलमेरला यायचं होतं. आणि तिथून ट्रेन होती आम्हाला जोधपूरची. तर मग थोडंसं आम्हाला नाही का लवकर आवरून ते रिटर्न यायला लागलं. आणि जैसलमेर मध्ये गेल्यावर स्टार्टिंगला तिकडचे लोक थोडे वेगळेच वाटतात आपल्याला, कारण की आपल्याला आपल्यासारख्या म्हणजे वेगळ्या माणसांशी बोलण्याची, तिथले लोक थोडे दिसायला पण वेगळे असतात आणि त्यांचं बघणं पण थोडं वेगळं असतं. स्टार्टिंगला आम्ही बसमधनं उतरलो तर आम्ही दोघं स्टार्टिंगला थोडं घाबरलोच का आपण असं वेगळ्या ठिकाणी तर नाही आलो ना. तर मी घाबरले होते, कारण की तिकडचे लोक थोडे वेगळेच दिसत होते. कारण आपल्याला काही माहित नाही, आपण सगळं बुक वगैरे करून जातो अननोन ठिकाणी, आणि त्यांचं बघणं वगैरे असं, म्हणजे त्यांचं राहणीमानच तसं आहे. नंतर आम्हाला समजलं, शिक्षण कमी तिकडे. नंतर समजलं का त्यांचं राहणीमान वगैरे त्यांचं बोलणंच तसं आहे. त्यामुळं मग नाही का. आणि जैसलमेरला पण 2 दिवस ठीक आहे का, तुम्ही जर मॅनेज जर केलं, प्लॅनिंग केलं तर तुम्ही सगळं हे करू शकतात. तर मग त्यानंतर आम्हाला नाही का रात्री हे होतं, जसं म्हटलं की जोधपूरला ट्रेन होती. जोधपूर जवळ आहे जैसलमेरवरून, तरी 3 तास नाही तर मॅक्झिमम 4 तास लागतात. तर मग काय असं ओव्हरनाईट काय ट्रॅव्हल नाही. आम्हाला 8ला होती आणि आम्ही 11, 11:30, 12पर्यंत आम्ही टच झालो जोधपूरला. 9 ते 12 समथिंग अशी ट्रेन होती आमची. मग त्यानंतर मग तिथं उतरल्यानंतर आमचं हॉटेल, तिथं एक गोष्टी चुकली जोधपूरला, की आमचं हॉटेल खूप सिटीमध्ये आहे. आणि ते मेहरानगड फोर्ट आहे ना, त्या मेहरानगड फोर्टच्या मागच्या बाजूला आमचं हॉटेल होतं. आणि तो एरिया खूप खराब होता, खूप म्हणजे खूप खराब होता, की कोणाला रेकमेंड नाही करणार. ते जे मेहरानगड हॉटेल आहे ना, त्याच्या बाजू फोर्टच्या मागच्या एरियामध्ये, तो आपण म्हणू शकतो मुंबईची जी धारावी त्या टाईपचे घरं होते डायरेक्ट. तर मग तो एरिया, तो पण आमचं चुकलं की हॉटेल आमचं प्रॉपर नीट बघितलं गेलं नाही. ते जे दाखवलं ते तसं नव्हतं त्या हॉटेलमध्ये. तर मग तुम्ही फोटोत कसं रूम मोठ्या दिसतात, पण तिथं गेल्यानंतर एकदम रूम छोटी होती आणि तिथला एरिया पण असा चांगला नव्हता, क्लीननेस नव्हता. तुम्ही व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कळलं, आम्ही दाखवलंय ते, आम्ही जिथं राहिलो त्याचा एरिया वगैरे, ते काय एवढा खास नव्हता जोधपूरचा. पण जोधपूर त्या एरियाच्या बाहेरच्या सिटीच्या बाहेर खूप भारी.
एक नंबर आहे. तुम्ही जर हॉटेल घेणार असाल ना थोडंसं लांब पडन पण क्लिनलीनेस पण भारी भेटन. सिटीच्या बाहेरच्या थोडा बाहेरचा एरिया आहे ना तो खूप भारी आहे, खूप चांगलं आहे. तर हॉटेल पण तुम्ही तिकडेच बघा थोडं. जर जास्त जवळ सिटीच्या आतमध्ये घेऊ नका, थोडं बाहेर हॉटेल घ्यायचं. आणि जोधपूरमध्ये पण बघण्यासारखं खूप मस्त आहे. त्यांचं तिथं क्लीननेस वगैरे भरपूर आहे. जसवंत थाडा वगैरे, क्लॉक टावर, त्यानंतर अजून काय बघितलं आपण, तोरजिका, झारला, मंडोर गार्डन वगैरे. एक लस्सी आहे, ती लस्सी भेटते हा भारी. लस्सी, काय नाव होतं त्याचं? मिरच्या एक खाल्ला. हा तिथली एक अशी शिमला मिरची, आपली मोठी मिरची असतील त्या मिरची टाईप असती ती पण. आम्ही जिथे जिथे तुम्ही जिथे जिथे जाताल ना तिथे तिथे जे फेमस आहे ना ते सगळं ट्राय करा. आम्ही सगळं ट्राय केलं. आणि जिथे जिथे जे बाजार आहे ना ते पण सगळे फिरा. पण मग माझ्या अनुभवावरून तरी मला वाटलं की त्यांचं ते स्वतः बनवतात, पण आपण जर गेलो ना तर जास्त कॉस्ट वगैरे देतात, ते जास्त कॉस्टली लावतात. त्यामुळे असं वाटतं घेऊ की नको. त्यापेक्षा मला असं वाटलं होतं की आपल्या तुळशी बागेत किंवा मग आपल्या पिंपरी मार्केट तिथं शॉपिंग जास्त करू नका, कारण रेट खूप जास्त आहे. खाण्याच्या गोष्टी नक्की खा, कारण त्या गोष्टी दुसरीकडे भेटत नाही. शॉपिंगच्या ज्या गोष्टी त्या दुसरीकडे भेटून जातात पुणे वगैरे मध्ये, पण बाकीचं काय एवढं खास नाही. आमच्याकडे शॉपिंगला ऑलरेडी बॅग खूप भरपूर होत्या, तर आम्हाला काय आणायला जास्त जमलं नाही. थोड्याफार गोष्टी आणल्या आम्ही. ज्या आपल्याला वाटलं की ह्या आपल्या इकडं नाही भेटती ते आपण घेऊ शकतो, पण ज्या आपल्या इकडे भेटतात आहे ना आपल्या इकडे कमी पैशामध्ये, तर मला तरी वाटतं की नाही घ्यायला पाहिजे. मी नाही घेतला. मला त्यापेक्षा मला वाटलं तुळशी बागेत जाऊन मी तिथल्या भरपूर शॉपिंग करू शकते विथ कमी पैशामध्ये. आणि पण खायचं तुम्ही ट्राय करा. आम्ही खायचं जवळपास सगळं ट्राय केलं, जे असेल बाटी चुरमा वगैरे सगळंच ट्राय केलं. लस्सी, त्यांची मिरची वडा, समोसा. जर तुम्ही उदयपूरला गेले तर जगदीश टेम्पलच्या खालीच त्यांचं कचोरी आहे, ती पण मस्त आहे एकदम. म्हणजे खायचं तुम्ही सगळंच ट्राय करा, कारण की आपण परत काय जात नाही. त्यामुळे जे खायचं असेल ते तर नक्की ट्राय करा. आणि जे तुमच्याकडं नाही, आपल्या इकडे जे भेटत नाही ते तुम्ही घेतलं तर ठीक आहे. पण मग त्या बांगड्या वगैरे असतात काय काय मला नाव आठवना, कशाच तरी बांगड्या मला आठवना, लाखच्या बांगड्या वगैरे ते स्वतः बनवतात, पण मग भरपूर कॉस्ट जास्तच देतात ते, नाही का. मला असं, मी बरेच दुकानं वगैरे फिरले, मला असं वाटलं की ते स्वतः बनवतात, पण ऍक्च्युअली जयपूरला बघितलं होतं लाखच्या सीझन मध्ये ते भरपूर रेट वगैरे भरपूर देतात. आणि आपण जे छोटे व्हिडिओज पण बघतो ना की तुम्ही इथे गेले तर इथे जायला विसरू नका, तिथे जायला विसरू नका, हे मार्केट चांगलंय, ते मार्केट चांगलंय. आता मला कसलं उदयपूरचं बापू बाजार आठवतोय. आमच्या तिथनं जवळच होतं, तर आम्ही पायी गेलो. तर मला तिथे गेल्यानंतर मला काहीच दिसलं नाही. म्हणजे आपल्यासारखे दुकानच होते. म्हटलं या बापू बाजारमध्ये नेमकं आहे तरी काय, मला काहीच दिसलं नाही. इंस्टाग्रामची ऍड बघून गेलो होतो. त्यामुळे इन्स्टावरती किंवा जे शॉर्ट्स व्हिडिओ असतात ते बघून तरी, कारण की टाकायला तर कुणी पण फोटो वगैरे काढून टाकतं का हे घ्या ते घ्या, पण त्याची मेन प्राइस तिथं गेल्यावर समजते आपल्याला. त्यामुळं म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे, प्रत्येक ठिकाणी जायचं. आणि मुलींनी जायचं असेल ना मेन गोष्ट, तर तिथे गेल्यानंतर आधी म्हणजे आउटफिट आधीच तयार करून ठेवा तुम्ही, का मला जयपूरला जायचंय, डे 1ला मी हा घालणार, डे 2ला तो घालणार, डे 3ला, कारण की तिथं गेल्यानंतर तुमचं ह्या टॉपवरती ही जीन्स नाही चालणार, याच्यातच टाइम निघून जातो. त्यामुळं मला तरी वाटतं की आधीच तुम्ही आउटफिटची पण प्लॅनिंग करून जा, का मला ह्या ठिकाणी जायचंय, त्या ठिकाणी तुम्ही त्यातले फोटोज बघा, का हा आउटफिट त्या ठिकाणी चांगला वाटेल का, तो आउटफिट त्या ठिकाणी. त्यामुळे आउटफिट पण आधीच तुम्ही चूज करून ठेवा. आणि तुम्हाला जर कपलचे जर आउटफिट जर करायचेच असेल तर तुमच्या पार्टनरचे पण आउटफिट तुम्ही आधीच चूज करून ठेवू शकता. तसं बॉईजचं चालतं, बॉईजने काय कशावर पण काही घातलं तरी तो पण घालू शकतो, पण मग मुलींनी तरी आधीच आउटफिट वगैरे सगळे हे करून जा. त्यानंतर अजून काय सांगू शकतो आपण, मग जोधपूरला मेहरानगड वगैरे फोर्ट पण भारी आहे. तो फोर्ट खूप जुना आहे, खूप भारी आहे, बघण्यासारखा आहे. तो फोर्ट वगैरे आवडला. जोधपूरचा मला आउटसाईड एरिया आवडला, पण आम्ही जिथं राहिलो तो एरिया, तो जो मेहरानगडच्या बॅक साईडचा एरिया चांगला नव्हता. तर बाहेर पण खूप भारी आहे. सिटी पॅलेस पण एक बाहेर बनवला आहे, तो पण भारी आहे. जसवंत थाडा वगैरे जसं तिनं म्हटलंय, आणि तुम्ही व्हिडिओवर बघितलं तर तुम्हाला अजून कळण पण कसं आहे काय. 2 दिवस आमचे जोधपूरचे होते, आणि जोधपूरला आम्हाला त्यानंतर संध्याकाळी ट्रेन होती. तर मग संध्याकाळी ट्रेन होती, तर मग आमचं बघून तर लवकर झालं होतं. मग आम्ही काय केलं की तिथं जोधपूरला तुम्हाला जर काही गुलाबजामुन पण होता 110ला. तलवारी वगैरे पण खूप भारी भेटतात जोधपूरला. ते सिटीमध्येच आहे, तिथं ब्ल्यू सिटी वगैरे मध्ये कोणाला तलवारी वगैरे घ्यायची असेल तर तिथं जाऊन तुम्ही घेऊ शकतात वगैरे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे कॉन्टॅक्ट लागत असेल ना, तुम्ही कमेंट करा, तुम्हाला आम्ही कॉन्टॅक्ट देऊ. कारण आमचा राजस्थानचं डिटेलमध्ये आम्ही नाही का फिरलोय. राजस्थान वर नाही गेलो आम्ही, बिकानेर वगैरे तिकडे साईडला, पण ह्या एरियामध्ये चांगलं फिरलोय. अँड खूप चांगलं होतं. ओव्हरऑल सगळंच आवडलं, पण सगळ्यात बेस्ट उदयपूर होतं.
कारण की उदयपूर मस्त होतं city, उदयपूर आणि cleanliness. कॅम्पिंग भारी होतं जैसलमेरचं Deserts, आणि बॉर्डर पण भारी होतं. बॉर्डर हा मस्त. Border. पण सपोज तुम्ही प्रत्येकाला मला तरी वाटतं दोन दोन दिवस दिवस सगळ्यांना हो. ओके. आम्ही जैसलमेरला 1 दिवस एक्स्ट्रा दिला आणि उदयपूरला 1 दिवस एक्स्ट्रा दिला का ठीक आहे. आणि धावपळ करण्यापेक्षा थोडा आराम केलेला बरा. पण उदयपूरचा 1 दिवस आमचा थोडा वेस्ट गेल्यासारखा वाटला आम्हाला. पण तुम्ही सगळे 2 दिवस जरी दिले ना तरी ठीक आहे, होऊन जातं 2 उदयपूरला दिवसामध्ये. तुम्ही 3 दिवस देणार असाल तर तुम्ही चित्तोगड करा. त्या चित्तोगड मध्ये मी तुमचा 1 दिवस पूर्ण निघून जाईल. बघण्यासारखं मस्त आहे तिथे. कारण त्यांनी त्यांचं जे आहे ते सगळं एकदम मेंटेन केलेलं आहे. एकदम प्रॉपर त्यांनी सगळं त्यांच्या इकडचं काय झालं काय नाही ते सगळं पहिल्यापासून सगळं मेंटेन केलेलं. त्यामुळे बघण्यासारखं भरपूर आहे तिथे. आणि एकदा तरी गेलं पाहिजे राजस्थानला. राजस्थानची ट्रिप केलीच पाहिजे. तर आमची झाली आता. तुम्ही पण करा प्लॅन. आमचा व्हिडिओ बघून जर काही प्रॉब्लेम वाटलाच तुम्हाला काही कशाची डिटेल वगैरे पाहिजे नसेल तर तुम्ही आम्हाला कमेंट कॉन्टॅक्ट पाहिजे नसतील तिथली अजून काही डिटेल्स पाहिजे नसेल तुम्हाला जी कळली नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तर आम्ही तुम्हाला डिटेल वगैरे पाठवून. आणि तुम्हाला जसं सांगितलं की IRCTC ॲप आहे तिथं फ्लाईट पण बुक होता, ट्रेन पण बुक आणि होता. मेन गोष्ट ट्रॅव्हल हॉटेलमध्ये जायच्या आधी तुम्ही आधी त्यांना कॉल करून कन्फर्मेशन पण करा का आम्ही उद्या येतोय परवा येतोय. म्हणजे त्यांच्या लक्षात राहतं का हॉटेलचं रूम कारण वगैरे आपण 10-15 दिवस आधी बुकिंग करतो आणि त्यांना कॉल नाही करत. मग ज्या दिवशी जाणार त्याच्या 1 दिवस आधी तुम्ही त्यांना कॉल करा की आम्ही येणार येऊ म्हणून. मी तुमची बुकिंग एकदा कन्फर्म करून घ्या की जर सीझन मध्ये तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर माझ्या मते तुम्ही 1 महिनाभर आधीच प्लॅनिंग करा. म्हणजे बुकिंग वगैरे सगळे 1 महिनाभर करा. कारण की आमचा प्लॅन होता डिसेंबरमध्ये जाण्याचा. तर आम्ही 4-5 दिवस राहिल्यानंतर आम्ही प्लॅन केला. तर तोपर्यंत आम्हाला काहीच भेटलं नाही. ट्रेन पण अवेलेबल नव्हती, काहीच हॉटेल पण नव्हते. त्यामुळे जर तुम्ही सीझनमध्ये जाणार असाल तर महिनाभर आधीच तुम्ही प्लॅन करायला सुरुवात करा आणि बुकिंग वगैरे सगळं करा. त्या ॲपवरनं तुमचं एकदम सेफ आहे. तुम्हाला रिफंड वगैरे पण होऊ शकतं. तुम्ही जर ते ऍड पण भेटतं. सेफ ॲप आहे. असं काही नाही की हे नाही होऊ शकत का आपले जातील पैसे वगैरे. सगळं सेफ आहे. पण सगळं टाइम टू टाइम जमलं पाहिजे का आपल्याला ह्या वेळेला ट्रेन आहे तुम्ही त्याच वेळेला गेलं पाहिजे किंवा ह्या वेळेला फ्लाईट आहे त्याच वेळेला तुम्ही सगळं नियोजन टाइमवर केलं पाहिजे. आणि एक टाइम जर म्हटलं की तुम्हाला कधी जायचं राजस्थानला तर मिड ऑफ ऑक्टोबर ते मिड ऑफ फेब्रुवारीपर्यंत. नाही माझं म्हणणं तरी आहे नोव्हेंबर डिसेंबर नाही जायला पाहिजे. सीझन खूप असतं. मग महिने कोणते राहतात? जानेवारीमध्ये पण जाऊ शकतो नाही ना. पण तो टाइम आहे तुम्हाला जर जायचं असेल ना ऑक्टोबर मिड ते फेब्रुवारी एंड पर्यंत तुम्ही ह्या टाइमपर्यंत जाऊ शकता. कारण ऑक्टोबर नंतर पाऊस कमी होतो थोडाफार. त्यानंतर नाही का तो थंडीचा एरिया आहे. म्हणजे थंडीचा टाइम चालू होतो. तो एरिया टाइम भारी आहे जाण्यासाठी. कारण उन्हाळ्यात गेलं तर भयंकर ऊन असतं आणि फेब्रुवारी नंतर भयंकर ऊन चालू होतं. तर फेब्रुवारीच्या आधीच तुम्ही जाऊन या त्याला. जानेवारी आणि फेब्रुवारी आणि डिसेंबरला तर डिसेंबरच्या स्टार्टला गेलं तर काही नाही. डिसेंबर एंडला जर गेलं ना तुम्ही जसं ते खूप साऱ्या सुट्ट्या असतात ना तर खूप रेट हाय असतात. सुट्ट्यांमुळे खूप रेट हाय असतात. जसं आम्हाला नाही का 300-400ला नाही का स्कूटी भेटायची दिवसभरासाठी. आम्ही तिथे विचारलं तर ते म्हणले की डिसेंबरच्या एंडला ते 1400-1500 रुपयाला पर डेची 1405. आणि प्लस त्यांचं कसं हे मला काय म्हणायचं होतं सॅटर्डे संडेला पण भरपूर गर्दी असते. जरी तुम्ही सीझन मध्ये ते इकडचे वरचे नॉर्थचे थोडे आसपासचे लोक येतात तिथे उदयपूर वगैरे. फॉरेनर वगैरे भरपूर तर भरपूर असतात. ज्यांना फॉरेनर कधी बघितलं नाही त्यांनी सगळ्यात जास्त फॉरेनर असतात तिथे. खूप फॉरेनर असतात. ते जास्त बघण्यासाठी येतात. तर तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? हा आमचा डिटेल व्हिडिओ आहे पूर्ण. आणि डिटेल व्हिडिओमध्ये आम्ही सगळं एक्सप्लेन केलंय. तरी कोणाला काही डाऊट काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. तुम्हाला गाईड केलं जाईल. जर तुम्हाला राजस्थानला जायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. राजस्थानची अजून डिटेल माहिती पाहिजे की कुठं काय प्लेसेस वगैरे तर आमचे ते व्हिडिओ आमचे ते ब्लॉग बघा की त्या ब्लॉगमध्ये आम्ही दाखवले प्रत्येक दिवसाचे कुठं काय 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 कसं फिरलोय. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर काय करायचं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ज्याच्यासोबत राजस्थानला जायचं त्याला सेंड करा. आणि भेटूया आपण आता आपल्या नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय.